गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन परिसरात खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या जखमा ताज्या असताना तसेच हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती खरी ठरत रब्बी हंगामातील भरलेल्या पिकांना गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने तडाखा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. त्याचबरोबर भोकरदन तालुक्यातील जळगाव, सपकाळ, पिंपळगाव, रेणुकाई, पारद, अणवा या भागात विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे काढणी झालेला गहू, हरभरा, मका काढणीवर आले. अशात अवकाळी पाऊस होत असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, त्याचबरोबर कांदा, बीज, फूल शेती, पान, तांडे, केळीच्या बागांचेही नुकसान झालंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.